हॅलो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर यू.पी. सूर्यवंशी, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरगाणा येथे कार्यरत असून आज आपण प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना, प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, प्रा सुरुवातीला आपण बघूया प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना. आता प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना खऱ्या अर्थाने जर इसवी सन पूर्व काळात जरी भूगोलाचा विकास या ठिकाणी झाला असेल, पण प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना जी ती साधारणपणे खऱ्या अर्थाने 18वे ते 19व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने प्राकृतिक भूगोलाचा विकास झाला. आणि यात प्रामुख्याने जे जर्मन शास्त्रज्ञ अलेक्झांडर असेल, हम्बोल्ट असतील, कार्ल रेटर असेल, अंटीझल असेल, त्याचबरोबर अमेरिकन आणि फ्रान्स शास्त्रज्ञ असतील की यामध्ये विदाल द ब्लाउम्स असेल, को एलन संपल असेल, इत्यादी शास्त्रज्ञांनी भूगोलाचा विकास मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या भूगोलाच्या विकासाबरोबरच त्या भूगोलाच्या अनेक शाखा देखील विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा प्रकारे अलेक्झांडर फॉन असेल, आंबोल्ट यांनी प्राकृतिक भूगोलाची व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगितलेली की प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, की पृथ्वीवरील सर्व आविष्कारांच्या वितरणांचा व त्यांच्यातील परस्पर संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्र. आता पृथ्वीवरील सर्व आविष्कारांचा आविष्कार म्हणजे काय, की जे काही नैसर्गिक घटक आहेत, पर्वत, पठार, मैदान, दर्या असतील किंवा जंगल असेल किंवा सरोवर असेल किंवा समुद्र असतील किंवा वातावरण, या पृथ्वीवरील या सगळ्या घटकांचा आविष्कारांचा अभ्यास, शिवाय त्यांचा वितरणांचा. आता वितरण म्हटलं की पर्वत कुठे कुठे आहेत, पठार कुठे कुठे आहेत, उदाहरणार्थ ब्राझीलचं पठार, ऑस्ट्रेलियाचं पठार, नंतर दख्खनचं पठार वगैरे ह्या पृथ्वी तलावर असलेल्या पठारांचा अभ्यास, त्यांची लांबी, रुंदी, त्यांचं वय, त्याचबरोबर त्यांच्यातील परस्पर संबंधांचा. म्हणजे आता एखादा भूपृष्ठ आहे, तो भूपृष्ठ कसा निर्माण झाला, की आता पर्वताचं उदाहरण जर आपण घेतलं तर पर्वत कुठं निर्माण झाला, कसा निर्माण झाला, तर त्याचा संबंध हा शिलावरणाशी येतो. पृथ्वीच्या अंतर्गत भागात प्रावरणामध्ये प्रचंड प्रमाणात तापमान आहे आणि काही कारणास्तव पृथ्वीवरील दाब कमी झाला की खडक या ठिकाणी वितळतात आणि वितळून लाव्हारस तयार होतो. मग हा लाव्हारस जो आहे, हा लाव्हारस भूपृष्ठावर येण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे थरावर थर साचतात आणि हळूहळू त्यातून पर्वत निर्माण होतो. म्हणजे शिलावरणाचा आणि पर्वतांचा असा संबंध हा परस्पर संबंध आहे. तसं पठार असेल, तसं मैदान असेल किंवा समुद्र असेल, यांचा कुठेतरी या ठिकाणी संबंध असतो आणि या संबंधातून त्यांचा परस्पर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर दुसरी जी व्याख्या या ठिकाणी भूगोलाची सांगितलेली, प्राकृतिक भूगोलाची, पृथ्वीवरील नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणातील घटकांचा स्थळ व कालपरत्वे वितरण, त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय, अशी व्याख्या केली गेली. आता नैसर्गिक म्हणजे आता जे निसर्गतः निर्माण झालेले घटक आहेत, मग यामध्ये मगाशी सांगितले की जे पर्वत, पठार, मैदान, दर्या वगैरे जे ते निसर्गतः निर्माण. आणि सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय, की जे मानवाने निर्माण केलेले मानव निर्मित जे घटक आहेत, उदाहरणार्थ वसाहती असतील, औद्योगिक असेल, इंडस्ट्रियल असेल, रस्ते असतील, ह्या घटकांचा संबंधांचा अभ्यास. शिवाय स्थळ काल परत आहे. आता सर्व वस्त्या सगळ्या ठिकाणी सारख्या नाही किंवा सर्व ठिकाणी पर्वत सारखे नाही, पठार सारखे नाही. म्हणजे प्रत्येक स्थळावर त्या ठिकाणी स्थळाच्या ठिकाणी बदल आहे. शिवाय काल परत्वे म्हणजे काय, की आज असलेले जे काही वस्ती आहे ती उद्या या ठिकाणी वाढणारच आहे किंवा कालांतराने तिच्यामध्ये वाढ होणारच आहे. पर्वत जे ते पर्वताचा आज जसा आहे तो काही वर्षांनी एक तर त्याची झीज होईल, म्हणजे त्याच्यात काहीतरी बदल होईल. जे काल परत्वे असं वितरणांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याचबरोबर त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास. जे पर्वत असेल तर पर्वत कसा निर्माण झाला, पठार कसा निर्माण झाला, कुठून निर्माण झाला, त्याचबरोबर या पर्वतावर जो पाऊस पडतो तो पाऊस कशामुळे पडतो, जे बाष्पयुक्त वारे ते वारे अडवले जातात आणि मग तिथं या ठिकाणी घनीभवनाची क्रिया होऊन पाऊस पडतो. यासारख्या आंतरक्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे कालपरत्वे व वितरण आणि त्यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय, अशी एक व्याख्या या ठिकाणी केली आहे. आणि मग काय झालं, कालांतराने मानव निर्मित घटक मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आणि नैसर्गिक निर्माण, निसर्गाने निर्माण केलेले घटक मोठ्या प्रमाणात झाले आणि दोघांचा प्रचंड अभ्यास या ठिकाणी होऊ लागला. मग कालांतराने गोंधळ होऊ नये किंवा मग सविस्तर अभ्यास व्हावा, शास्त्रशुद्ध या ठिकाणी ज्ञान व्हावं, शास्त्रशुद्ध माहिती या ठिकाणी मिळावी आणि म्हणून
भूगोलाच्या 2 शाखा या ठिकाणी केल्या गेल्यात आणि त्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि दुसरं म्हणजे मानवी भूगोल. प्राकृतिक भूगोल म्हणजे त्यामध्ये निसर्गाने निर्माण केलेल्या किंवा नैसर्गिक निर्मित जे घटक आहेत त्यांचा अभ्यास आहे. तर दुसरा जो आहे तो मानवाने निर्माण केलेले जे घटक आहेत त्यांचा अभ्यास या ठिकाणी. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलाच्या 2 शाखा. आता या ठिकाणी आपण या भूगोलाच्या विस्ताराच्या संदर्भात विचार केला तर 2 शाखा. ही एक प्राकृतिक भूगोल आहे आणि दुसरी जी आहे ती म्हणजे मानवी भूगोल आहे. आता प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने या हवामानशास्त्र असेल, सागरशास्त्र असेल, मृदाविषयक भूगोल असेल किंवा जैविक भूगोल असेल, ज्योतिर्विज्ञान भूगोल असेल, या प्राकृतिक भूगोलाच्या परत या ठिकाणी शाखा आहेत आणि मानवी भूगोलाच्या म्हटलं ती सामाजिक आणि आर्थिक त्याच्यामध्ये मग अनेक अशा प्रकारच्या एवढ्या शाखा या मानवी भूगोलामध्ये निर्माण झाल्या. अशा प्रकारे बघ दोघांचा सविस्तर अभ्यास या ठिकाणी होऊ लागला आणि मग यातून आपण आज बघणार आहोत प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप आणि प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती आपण या ठिकाणी बघणार. सर्वात प्रथम आपण बघूया प्राकृतिक भूगोलाची व्याख्या. आता पहिली जी व्याख्या सर्वसाधारणपणे सांगितली आहे की पृथ्वीवरील निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचे निरीक्षण. आता निसर्गतः निर्माण झाले मी मग सांगितले की कोणकोणते घटक सांगितले निसर्गतः निर्माण झालेले किंवा पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल किंवा दर्या असेल किंवा नदी असेल किंवा जमीन असेल किंवा समुद्र असेल किंवा तलाव असेल, सरोवर असेल, यासारखे निर्माण झालेले जे घटक आहेत त्यांचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करणं, त्यांचं संकलन करणं म्हणजे त्यांची जी माहिती आहे ती माहिती मिळाली की हा पर्वत कसा निर्माण झाला, हे पठार कसे निर्माण झाले, ही नदी कशी निर्माण, यासारख्या घटकांचं संकलन करणं, त्यांचे विश्लेषण म्हणजे हा पर्वत जो आहे हा पर्वत या निर्मिती माग कुठून झाली, कशी झाली, याचं विश्लेषण करायचं. ते विश्लेषणात्मक त्याचं पृथ्वीकरण मग त्याची मांडणी करायची नाही अशा अशा प्रकारे या कारणास्तव हा पर्वत निर्माण झालेला आहे. अशा प्रकारे पृथ्वीवरील निसर्गतः निर्माण झालेल्या घटकांचं निरीक्षण, संकलन, विश्लेषण आणि संश्लेषणात्मक व पृथ्वीकरणात्मक मांडणी करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय, अशी एक व्याख्या या ठिकाणी केली गेलेली. दुसऱ्या व्याख्येचा आपण जर विचार केला की प्राकृतिक भूगोल म्हणजे काय, तर पृथ्वीवरील शिलावरण, ज्याला आपण मृतावरण असं पण म्हटलेले, शिलावरण, वातावरण, जलावरण आणि जीवावरण यांचा अभ्यास करणारे शास्त्र. म्हणजे आता पृथ्वीवर जेवढे काही घटक आहेत, शिलावरण म्हणजे साधारणपणे पूर्ण पृथ्वीचा वरचा भाग, वातावरण की पृथ्वीच्या आजूबाजूचे जे कवच आहे त्याला वातावरण म्हणतात, जलावरण जो पृथ्वीच्या खड्ड्यामध्ये पाणी साचून जो काही भाग झालेला आहे त्याला आपण जलावरण असं म्हणतो, आणि जीवावरण की जे पृथ्वीचं सजीव सृष्टी, सजीव हे प्राणी आणि वनस्पतीचा ज्या घटकांचा समावेश होतो म्हणजे जीवा. अशा प्रकारे ह्या सगळ्या घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल आहे, अशी व्याख्या या ठिकाणी केली गेलेली आहे. आता यानंतर तिसरी जी व्याख्या या ठिकाणी सांगितलेली की प्राकृतिक भूगोल हे पृथ्वीवरील विविध वैशिष्ट्यांचा. आता पृथ्वीवर विविध वैशिष्ट्य कोणकोणती मी मग सांगितलं की हेच वैशिष्ट्य की ते निसर्गतः निर्माण झालेले, नाही का. मग पर्वत असेल, जंगल असेल वगैरे या विविध वैशिष्ट्यांचा, भूरूपांचा आणि त्यांच्या क्षेत्रीय वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र. क्षेत्रीय वितरण म्हणजे काय, कोणकोणत्या क्षेत्रात कोणकोणते पठार आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणती मैदान आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणते पर्वत आहेत, या वितरणांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय, अशी एक व्याख्या एम थिथस यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर आता बघूया आपण प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप. आता प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप पाहत असताना प्रामुख्याने पृथ्वीवरील जे शिलावरण आहे, वातावरण आहे, जलावरण आहे आणि जीवावरण आहे, या घटकांचा सविस्तर अभ्यास आणि त्यांच्यातील परस्पर संबंधांचा आणि आंतरक्रियांचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये केला जातो. आता हे चारही जे घटक आहे हे चारही घटक एकमेकांवर अवलंबून आहे. असा स्वतंत्र कोणताही घटक नाही. जर स्वतंत्र घटक झाला असता तर त्याचं अस्तित्व या ठिकाणी राहणार नाही. आणि म्हणून हे चारही जे घटक आहेत, उदाहरणार्थ वातावरण, जलावरण, जीवावरण आणि शिलावरण, हे घटक एकमेकांना पूरक आहेत. एकमेकांशिवाय यांचा विकास या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि मग त्यांचा आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजेच आता उदाहरणार्थ जलावरण आहे. जलावरणावर जर सूर्यकिरण पडले तर पाणी तापतं, पाणी तापले की वाफ तयार होते, वाफ तयार झाली की हळूहळू ती वातावरणामध्ये जाते, थंड होते. नंतर हळू तिला तापमान कमी झालं की तिचं घनीभवन होतं, द्रव्यभवन होऊन ढगांची निर्मिती होते. मग ढगांची निर्मिती झाली की तेच पाणी जे असतं ते पाणी वातावरणातून कुठे येतं, शिलावरणामध्ये, जमिनीवर. आणि मग जमिनीवर आलं की साधारण जमिनीवरून
तेच नद्यांच्या मार्फत कुठे जातं, सागरात जातं. म्हणजे जलावरणाचा संबंध, वातावरणाचा संबंध आणि शिलावरणाचा संबंध, अशा प्रकारे परस्पर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आणि शिलावरण जे आहे म्हणून जीवावरण आहे, शिलावरण आहे म्हणून वातावरण आहे, शिलावरण आहे म्हणून सागरशास्त्र. म्हणजे प्रत्येक घटक जे ते एकमेकांना या ठिकाणी संबंध, परस्पर संबंध आहे. एकटा घटक या ठिकाणी विकसित होऊ शकत नाही किंवा त्याचं अस्तित्व राहू शकत नाही. आणि म्हणून ह्या प्रत्येक घटकांचा आंतर संबंधांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. आता ह्या आकृतीमध्ये बघा, इथं या ठिकाणी दाखवलेलं तुम्हाला वातावरण दाखवलेले, इथं शिलावरण दाखवलेले, इथं जलावरण दाखवलेले, आणि हे तुम्हाला जे दाखवले ते म्हणजे जीवावरण. आता बघा की प्रत्येक घटकाचा संबंध, म्हणजे वातावरणाचा संबंध जलावरणाशी येतो, जलावरणाचा संबंध शिलावरणाशी येतो किंवा वातावरणाशी येतो. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येकाचा आंतरक्रियांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे प्राकृतिक भूगोल होय, असं व्याख्या या ठिकाणी केली जाते. आणि अशा प्रकारे या आंतरक्रियांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असल्यामुळे प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप जे स्वरूप वाढलेले आपल्याला दिसून येते. या प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये प्रामुख्याने पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, तिचा आकार, तिचं मोजमाप, सूर्यकुल, त्याचबरोबर प्रामुख्याने खगोलशास्त्रीय ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तसेच पृथ्वीची अंतर्गत रचना कशी आहे, त्याचबरोबर तिचे विविध थर कसे आहेत, खडक कसे आहेत, खनिजे कोणत्या प्रकारची आहे, त्या खडकांची उत्पत्ती कशी झालेली आहे, त्यातली भूरचना कशी आहे, त्याचबरोबर ह्या खडकांवर बाह्य कारक, ऊन, वारा, पाऊस यासारखे कसे प्रकारचे कार्य करतात, या सर्व घटकांचा अभ्यास या स्वरूपामध्ये केला जात असल्यामुळे साहजिकच स्वरूप हे विस्तारित होत गेलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर सागरी पर्वत असेल, सागरी प्रवाह असेल किंवा त्यांचे गुणधर्म, क्षारता, घनता, निक्षेपण यासारख्या घटकांचा, सागरामध्ये असलेल्या घटकांचा अभ्यास केला जातो. वातावरणामध्ये वातावरणाची रचना, उदाहरणार्थ तपांबर, सीतांबर, दलांबर, वेगवेगळे थर आहेत. त्या वेगवेगळ्या थरांचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. सौरशक्ती म्हणजे काय, सौरशक्तीचा परिणाम काय, किंवा वारे, आर्द्रता या सगळ्या घटकांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलामध्ये केला जात असल्यामुळे साहजिकच प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप जे ते स्वरूप अतिशय विस्तारित होत गेलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचप्रमाणे प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास आता वर्णनात्मक राहिलेला आहे, की जसं पृथ्वी या ठिकाणी नागाच्या डोक्यावर आहे, ते नाग हल्ला की पृथ्वी आली, हे वर्णन होतं. परंतु आता मात्र या ठिकाणी हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास प्रामुख्याने त्यांचं संकलन केलं जातं, विश्लेषण केलं जातं, पृथ्वीकरण केलं जातं, स्पष्टीकरण केलं जातं, आणि मग त्याचा निष्कर्ष काढून त्याचा उहापोह केला जातो. आणि म्हणून कुठलाही घटक अभ्यास करत असताना हा शास्त्रशुद्ध होतो. म्हणून प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप जे हे शास्त्रीय स्वरूपाचं आपल्याला झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर पृथ्वीवरील सर्व घटकांचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने मांडणी, स्थल, काल, परत्वे दृष्ट्या त्यांचा संपूर्ण अभ्यास, त्यांचं उपयोजन, त्याचबरोबर त्याचे अध्ययन या ठिकाणी केलं जात असल्यामुळे आणि पृथ्वीवरील सर्व घटकांचा अभ्यास केला जात असल्यामुळे पृथ्वीवरील सर्व घटकांचा अभ्यास होत असल्याने साहजिकच आंतरविद्या शाखीय स्वरूप पृथ्वीचं या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येतं. अशा प्रकारे हे पृथ्वीचं प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप जे ते विस्तारित होत गेलेले, आंतरविद्या शाखा झालेले. यानंतर आपण बघूया प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती. आता मी मगाशी सांगितलं की प्राकृतिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये जे वातावरण, जलावरण, शिलावरण जे आहेत, यांचा परस्पर संबंध जो आहे, आता प्रत्येक घटकाचा संबंध या ठिकाणी व्याप्तीमध्ये अभ्यासला जातो आणि त्याचे निष्कर्ष काढले जातात, त्यांचं संश्लेषण केलं जातं, पृथ्वीकरण केलं, मांडणी केली जाते आणि मग आपल्यापर्यंत ते पोहोचवलं जातं. म्हणजे प्रत्येक घटकांचा, म्हणजे पर्वत असेल, पठार असेल, मैदान असेल, खडक असतील, खनिजे असतील, त्यांची निर्मिती कशी, का झालेले आहेत निर्मिती मागची कारणे, म्हणजे ही जी ची जी बाराखडी आपण ज्याला म्हणतो, का, कसे, कुठे, कशासाठी, हे सगळे प्रश्नांची उत्तर या ठिकाणी शोधली जात असल्यामुळे आणि प्रत्येक घटकांचा सविस्तर अभ्यास केला जात असल्यामुळे शिवाय त्या घटकांचा इतर घटकांशी संबंध, जसं वातावरणाचा शिलावरणाशी, वातावरणाचा जलावरणाशी संबंध येतो, तसा प्रत्येक घटकाचा अभ्यास या ठिकाणी केला जात असल्यामुळे साहजिकच पृथ्वीची प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती जी आहे ती व्याप्ती प्रचंड स्वरूपात वाढलेली आपल्याला दिसून येते. प्राकृतिक पर्यावरणाचा मानवी जीवनावर प्रभाव पडतो. म्हणजे आता उदाहरणार्थ समुद्रकिनारा असेल तर समुद्रकिनाऱ्याचा परिणाम मानवी जीवनावर झालेला आहे. म्हणून काय करते, मासेमारी उद्योग या ठिकाणी जाते किंवा जहाज बांधणी उद्योग असेल. पर्वतीय प्रदेशामध्ये बघितलं तर काडीपेटी उद्योग सारखे असतील किंवा लाकूड तोड उद्योग असेल किंवा वनस्पती गोळा करण्याचे उद्योग असतील. अशा प्रकारे त्या पर्यावरणाचा परिणाम
सकल मैदानी भाग असेल तर या ठिकाणी शेती विकसित होते का औद्योगिकरण विकसित होते, रस्त्यांचे जाळं विकसित होतं. म्हणजे अशा प्रत्येक घटकांचा प्रभाव म्हणजे पर्यावरणाचा प्रभाव मानवी जीवनावर होतो आणि त्याचा मानवाचा निसर्गात किंवा मानवामुळे विविध नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास कसा होतो त्याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्याच्यामुळे प्राकृतिक भूगोलाचं महत्व आणि व्याप्ती जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येते. त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाचं महत्त्व तर आपण पाहतोच आहे. जलावरणाशी जीवावरणाशी संबंध येतो. त्यांच्यातील परस्पर आणि परावलंबनाचा या ठिकाणी उहापोह देखील केला जातो. म्हणजे जर समजा शिलावरण नसतं तर जीवावरण राहिलं नसतं. म्हणजे वनस्पती प्राणी राहिले नसतं. वातावरण राहिलं असतं तर प्राणी जे पृथ्वीलाही काय अर्थ राहिला नसता. म्हणजे या परस्पर संबंधांचा आणि परावलंबनांचा अभ्यास या ठिकाणी केला जात असल्यामुळे त्याचा उहापोह केला जात असल्यामुळे प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती जी ते प्रचंड वाढताना आपल्याला दिसून येते. शिवाय प्राकृतिक भूगोलामध्ये प्रामुख्याने विविध घटकाची कार्यकारण भाव लक्षात घेऊन निरीक्षण केलं जातं. मग हा पर्वत आहे, हा पर्वत कसा निर्माण झाला, कसा निर्माण झाला, किंवा ही नदी आहे, नदी कशी निर्माण झाली, कुठून कशी वाहत गेली, तिची उतारा त्या दिशेनेच का या ठिकाणी वाहत गेली. म्हणजे अशा प्रकारचं हे निरीक्षण या ठिकाणी केलं जातं. कार्यकारण भाव या ठिकाणी शोधला जातो. इथं जंगलच का आहे, इथं पाणी का आहे, इथं या ठिकाणी तापमान जास्त का असतं किंवा ह्या भागामध्ये जास्त पाऊस का पडतो. म्हणजे कार्यकारण भाव जे ते या ठिकाणी शोधला जातो. त्याचा प्रयोग या ठिकाणी केला जातो, विश्लेषण केलं जातं, स्पष्टीकरण करून मांडणी केली जाते. त्यामुळे त्या प्रत्येक घटकाचा अभ्यास सविस्तर केला जात असल्याने व्याप्ती जी ती व्याप्ती वाढताना आपल्याला दिसून येते. याशिवाय प्राकृतिक भूगोलाचे जर व्याप्तीचा विचार केला तर त्याचा संबंध भूरूपशास्त्राशी येतोच, त्याचा संबंध वातावरणशास्त्राशी येतो, भौतिकशास्त्राशी त्याचा संबंध जे काही विविध पृथ्वीच्या अंतरंगात खनिजे आहेत, खनिजांचा रसायनशास्त्राशी संबंध येतो, खगोलशास्त्र जे आकाशाशी संबंधित आहे, जलशास्त्राचा संबंध आहे. प्रत्येक शास्त्राचा संबंध प्राकृतिक भूगोलाशी येत असल्यामुळे प्राकृतिक भूगोलाचं व्याप्ती जी आहे ती व्याप्ती प्रचंड वाढताना आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे प्राकृतिक भूगोलाची प्रस्तावना, प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, प्राकृतिक भूगोलाचं स्वरूप आणि व्याप्ती या ठिकाणी आपण बघितलेले. मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी काही अ, अ, हे व्हिडिओ आवडले असेल नक्की शेअर करा, लाईक करा. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.